मुख्यमंत्री सहायता निधी आणि शिवसेना पक्षातर्फे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आभार देखील मानतो। आपल्याला ठाऊक असेल की राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्षप्रमुख श्रीयुत मंगेश चिवटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक उपक्रमाची सुरुवात केलेली आहे, ज्या उपक्रमाचं नाव आहे आरोग्यवारी आपल्या दारी। या उपक्रमाची सुरुवात दिनांक 1 ऑगस्ट पासून सुरुवात झालेली आहे। आता ही आरोग्यवारी संपूर्ण राज्यभर अगदी चांदा ते बांदा, मुंबई पासून गडचिरोली पर्यंत आणि कोकणापासून खानदेशापर्यंत संपूर्ण राज्यभरातील 36-37 जिल्ह्यामध्ये ही वारी फिरणार आहे। या वारीचा मुख्य उद्देश असा आहे की राज्यभरातील गोरगरीब तथा गरजू रुग्णांना जास्तीत जास्त आरोग्य सेवेचा लाभ मिळावा, जास्तीत जास्त मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ मिळावा, यासाठी आपण ही आरोग्य वारी सुरू केलेली आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधी कसा मिळवावा, तो मिळवणं किती सोपं आहे याची माहिती देण्यासाठी आज मी आपल्यापर्यंत आलेलो आहे। आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री सहायता निधी कसा मिळवावा या ठिकाणी अगदी सोपी आणि साधी प्रक्रिया आहे। टोल फ्री क्रमांक दिलेला आहे 8650567567। या नंबरवर जर आपण एक मिस कॉल दिला तर त्या ठिकाणी तुम्हाला तात्काळ एक लिंक प्राप्त होते आणि त्या लिंकद्वारे आपण आवश्यक दिलेली कागदपत्र, उदाहरणार्थ आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला आणि कोटेशन, हे 4 डॉक्युमेंट आपण जमा करून जर पीडीएफ केली या ईमेल आयडी वर, तर त्या ठिकाणी 5 ते 7 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला मुख्यमंत्री सहायता निधी जमा होतो। अजून दुसरी एक सोपी पद्धत आपल्याला या ठिकाणी दिसते, QR कोड दिलेला आहे, हा जर आपण स्कॅन केला तर तात्काळ या ठिकाणी आपल्याला फॉर्म उपलब्ध होतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाजूला या ठिकाणी रुग्णालयाची यादी दिलेली आहे, या यादीमध्ये आपलं रुग्णालय निवडायचं आणि आवश्यक डॉक्युमेंट जमा करून आपण 5 ते 7 दिवसाच्या आतमध्ये मुख्यमंत्री सहायता निधी मिळवू शकतो। आपल्याला आवर्जून एक सांगायचंय, आतापर्यंत 2 वर्षाच्या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभर 301 कोटीचं विक्रमी वितरण या गोरगरीब रुग्णांना या योजनेमार्फत झालेलं आहे। त्यातील 13.5 कोटी आपल्या संभाजीनगरला वितरण झालेलं आहे। मला आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून विनंती करायची की आपण जास्तीत जास्त या योजनेचा प्रचार प्रसार आपल्या माध्यमातून करावा, जेणेकरून एखाद्या गोरगरीब रुग्णाचा जीव वाचण्यास, त्याला आर्थिक मदत होण्यास मदत होईल। म्हणून आज या ठिकाणी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। आपण बघत असतो की मराठवाड्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण बऱ्यापैकी आहे, आपण कॅन्सरला सुद्धा 1 लाख रुपयाची मदत देतो। त्यानंतर अपघाताचं प्रमाण बघतोय आपण, अपघात सुद्धा बऱ्यापैकी वाढलेत, तर या कुठल्याही अपघाताला, रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंटला आपण 1 लाख रुपयाची त्या ठिकाणी मदत करतो। प्रीमॅच्युअर बेबी असतील, लहान मुलं असतील, लहान मुलांच्या कुठलेही आजार असतील तर त्या प्रत्येक आजाराला सुद्धा आपण 1 लाख रुपयाची मदत करतो। आपण जर बघितलं, बोन मॅरो ट्रान्सप्लांट असेल, किडनीचे विकार असतील, किडनी ट्रान्सप्लांट असेल, लिव्हर ट्रान्सप्लांट असेल, या सगळ्या आजारांना आपण गेल्या 2 वर्षापासून 301 कोटीचं वितरण या मुख्यमंत्री सहायता निधीचं केलेलं आहे। याची माहिती देण्यासाठी आज आपण या कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं। आपल्यासोबत सन्माननीय मंगेशजी चिवटे सर जोडलेले आहेत ब्रह्मध्वनीच्या माध्यमातून, तर ते 2 मिनिटं आपल्याला मार्गदर्शन करतील। सर्व पत्रकार बांधवांना छत्रपती संभाजीनगरच्या माझ्या सगळ्या मित्रवर्यांना मानाचा जय महाराष्ट्र। आज या पत्रकार परिषदेच्या साठी उपस्थित आमच्या हर्षदाताई असतील, आमच्या शिवसेना वैद्यकीय पक्षाचे कक्षप्रमुख रामहरी राऊत असतील, छत्रपती संभाजीनगरचे महानगर प्रमुख अजयजी महाजन असतील आणि विशेष म्हणजे संजयजी शिरसाट साहेबांच्या कार्यालयात आरोग्य दूत म्हणून काम करणारे आमचे मनोज असतील, सगळ्यांचं देखील मी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो की या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं नेमका मुख्यमंत्री पाठीमागेकडे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचं काम नेमकं कशा पद्धतीनं सुरू आहे आणि या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया नेमकी कशी आहे, कोणकोणते आजार या योजनेमध्ये समाविष्ट होतात, याची सगळी इत्थंभूत माहिती माझे कक्ष प्रमुख सहकारी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी देतील। मात्र या सोबतच मला आवर्जून अभिनंदन करायचंय ते आपले लोकप्रिय आमदार संजयजी शिरसाट साहेबांचं, कारण गेल्या 2-2.25 वर्षापासून मला आठवतं त्या पद्धतीनं एक दिवसही असा जात नाही की संजय शिरसाट साहेबांचा मला एखाद्या रुग्णाला मदत मिळवून देण्याच्यासाठी फोन येत नाही। रात्री अपरात्री कधी देखील संजय शिरसाट साहेब सातत्यानं फोन करतात आणि त्यांच्या भागातील परिसरातील रुग्णांना
वैद्यकीय मदत मिळावी, त्यांच्यावर मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया व्हाव्यात याच्यासाठी सातत्यानं ते फॉलोअप घेतात. मला या ठिकाणी अभिमानानं सांगायचं की मराठवाड्यातल्या जर आमदारांचा उल्लेख जर आढावा घ्यायचा झाला तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून सर्वाधिक मदत मिळवून देणारे आमदार म्हणून संजय शिरसाट साहेबांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. आणि म्हणून संजय शिरसाट साहेबांचं, हर्षदाताईंचं देखील मी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मनपूर्वक अभिनंदन याच्यासाठी करतो की ते फक्त आपल्या मतदारसंघापुरतं मर्यादित नसून छत्रपती संभाजीनगर शहराच्या सहित जिल्ह्यातील जरी एखादा कुठलाही गोरगरीब गरजू रुग्ण जेव्हा मदतीच्यासाठी त्या ठिकाणी येतो तेव्हा त्याच्यासाठी देखील ते त्यांच्या कार्यालयातून पत्र पाठवतात, पाठपुरावा करतात आणि संबंधित रुग्णाच्यासाठी त्याला कशी मदत मिळवून देता येईल याच्यासाठी सगळा पाठपुरावा हा शिरसाट साहेबांच्या कार्यालयातून त्या ठिकाणी केला जातो. त्यामुळे सर्वाधिक मदत ही संजय शिरसाट साहेबांनी मराठवाड्यातल्या सगळ्या आमच्या शिवसेनेच्या आमदारांच्या माध्यमातून जर आढावा घेतला तर त्यांच्या माध्यमातून झाली आहे. म्हणून पुन्हा एकदा शिरसाट साहेबांचं, त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं देखील या ठिकाणी मी आवर्जून अभिनंदन करतो. आणि माझ्या सगळ्या पत्रकार बांधवांना, मला खरं तर आज स्वतः या पत्रकार परिषदेला यायची इच्छा होती, मात्र मी देखील आज सांगली जिल्ह्यामध्ये जत तालुक्यामध्ये आरोग्य शिबिर आहे, या ठिकाणी वैद्यकीय कक्षाचं उद्घाटन आहे, त्यामुळं येऊ शकलो नसलो तरी तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा, प्रेम माझ्यासोबत सदैव आहे हे मी गृहीत धरतो. आणि जेव्हा येणं होईल छत्रपती संभाजीनगरला तेव्हा नक्कीच भेटू. थँक्यू सर. येस, थँक्स, आभारी. तर आता लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.